परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने आज परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराज यांच्या 31व्या पुण्यतिथी निमित्त काही चिंतन करण्याचा योग येतो आहे। हे परमपूजनीय सद्गुरूंची माझ्यावरची कृपा आहे असं मी समजतो। 31वी पुण्यतिथी आहे। तिथीप्रमाणे आहे आज ज्येष्ठ वद्य प्रतिपदा आहे आणि ही तिथीप्रमाणे पुण्यतिथी आहे बाबांची। परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराजांना आपण बाबा असं म्हणतो, कोणी कोणी मठातले बाबा असंही म्हणतात। ज्याचा त्याचा कसा संबंध आला याप्रमाणे ते बिरुदावली आहे, पण हे सत्य आहे की आज त्यांची 31वी पुण्यतिथी आहे। पुण्यस्मरण त्याला आपण म्हणूया। पुण्यस्मरण असतंय संतांचं, रोजच स्मरण करतो आपण। जो सद्गुरु परंपरेत आहे त्याने सद्गुरूंचं नित्य स्मरणच करायचंय। सद्गुरु चरणांची नित्य श्रद्धा असावी, करीत विविध कामे मूर्ती चित्ती वसावी। हे आपण ऐकलंय वाचलंय म्हणतो आपण आणि स्मरण करत जावे सद्गुरूच्या पदास सतत हृदयी राहो सद्गुरु विष्णुदास असं अष्टक जे आहे सतत स्मरण तर आपण करतोच। गुरुभाव परम तीर्थ अन्य तीर्थम निरर्थकम असं गुरुगीता सांगतो। गुरुभाव खूप महत्वाचा आहे आणि विष्णुदास स्वामी महाराज हे फार मोठे आध्यात्मिक गुरु सद्गुरु। आपण त्यांची आरती म्हणतो ना, जय जय आरती दत्त मूर्ती श्री विष्णुदास गुरु। का असं आरतीत बिरुदावली लावली? ते दत्त रूपच आहे। दत्त संप्रदायातले महान योगी आहेत। परमपूजनीय प्रज्ञानंद सरस्वती यांच्याकडून काशी क्षेत्री अनुग्रह झाल्यानंतर ते त्यांच्या अवतार कार्याप्रमाणे प्रज्ञानंद स्वामींच्या आज्ञेने निसर्गात राहून तुम्हाला सामान्य जनसामान्यात राहून तुम्हाला काही कार्य करायचं, पण हे कार्य करण्यापूर्वी परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराजांनी आधी भांबेरीला, मग तेलाऱ्या इथे श्री नारायण मानी संस्थान नारायण स्वामी संस्थानमध्ये आणि पुढे दत्तवाडी तेलारा इथे खूप प्रदीर्घ साधना केली। कसे योगायोग संतांच्या जीवनात असतात। सगळं चरित्र आपल्याला माहिती आहे, ते काही मला बोलायचं नाही आहे, माहिती आहे आपणा सर्वांना। आपण सगळे जे सांप्रदायिक आहात ते चरित्र सर्वांना माहिती आहे। अनेक वेळा ते येऊन गेलंय। परमपूजनीय बाबांचे अनेक विशेषांक पत्र भेटणी काढलेले आहेत। शिवगंगोग मध्ये त्याची माहिती आहे आणि आपण नित्य शिबिरांमध्ये उत्सवांमध्ये दत्त जयंतीच्या भेटत असणारी माणसं असल्यामुळे हसते परहसते एकमेकांना सांगून ऐकून आणि पूज्य बाबांना पाहिलेले अजूनही खूप भक्त हयात आहेत। पाहिलेले आणि त्यांचा अनुग्रह प्राप्त झालेले अनेक भक्त, विशेषतः तेल्हारा गाडेगाव भांबेरी परिसरात असा शिष्यवर्ग जास्त प्रमाणात आहे। अनेक शिष्य तर अज्ञातही आहेत। म्हणजे खेडोपाडी विष्णुदास स्वामी महाराजांनी तो प्रचार संपूर्ण पंचक्रोशीत केला, पण त्याआधी त्यांनी खूप उग्र अनुष्ठान केली आहेत। दत्तात्रेयांची अनुष्ठानं केली आहेत, गुरुचरित्राची पारायण केली आहे, गजानन विजयाची पारायण केलेली आहे, अनेक सिद्धत्व त्यांनी प्राप्त करून घेतलं आणि या सिद्धत्वातून त्यांच्याकडून जे कार्य भगवान दत्तात्रेयांना करून घ्यायचं त्या कार्याचा एक भाग म्हणून पुढच्या काळात त्यांनी एक शिष्य एक गुरु ऐसा रुढला साच व्यवहारू ज्ञानेश्वरीत योगी आहे। एक शिष्य एक गुरु ऐसा रुढला साच व्यवहारू
जो मतप्राप्ती प्रकारे होवावया श्रीराम. या नात्याने परमपूजनीय सद्गुरुदास महाराज आणि सौभाग्यवती अक्काई या दोघांवरती आपला पूर्ण वरदहस्त ठेवून हे सद्गुरूंच्या, गुरुदेवांच्या किंवा भगवान दत्तात्रेयांच्या उपासनेचं कार्य पुढच्या काळामध्ये हे खूप खूप वृद्धिंगत केलं, आजही होत आहे. सगळा इतिहास आणि ह्या कथा आपल्याला माहिती आहे. आज पुण्यतिथी बाबांची आहे, पुण्यस्मरण आहे आणि हे आपल्या समोर चिंतन करावं असं एक प्रेरणा योजना ही बाबांचीच. आणि म्हणून काही चिंतन बाबांच्या चरित्राचं आपण करणार आहोत. मी पहिल्यांदा अगदी बोललो आज प्रारंभ करताना की सद्गुरूंचं स्मरण नेहमी घडावं आणि विशेषतः आज त्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस तिथीने आणि संतांच्या पुण्यतिथ्या जयंत्या तिथीनेच करत असतात. इंग्रजी तारखा तर नंतर उदयाला आल्या, पण आपल्या आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये तिथीनुसारच ते करीत असतात. रामकृष्णांचे जन्मावतार इथे तिथीनेच करत असतात. असतो सद्गुरूंचं स्मरण करावं, पदाचं स्मरण करावं, त्यांच्या कार्याचं स्मरण करावं, त्यांच्या उपदेशाचं स्मरण करावं आणि तदनुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे माऊली तर इथपर्यंत ज्ञानेश्वरीत वर्णन करतात, मज हृदय सद्गुरु जैने तरेलो हा संसार पुरो, म्हणून विशेष अत्यादरो विवेकावरी श्रीराम. आणि विवेका इतकं काहीच नाही म्हणून माऊली पहिल्याच अध्यायात ज्ञानेश्वरीचा जो उपदेश करतात प्रस्तावनेच्या अवयवामध्ये, त्यामध्ये म्हणून जाणतेनी गुरु भजजे, म्हणून जाणतेनी गुरु भजजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती श्रीराम. जो गुरुकृपांकित आहे, अनुग्रहित आहे, सांप्रदायिक आहे, त्यांनी आपल्या गुरूंचं नित्य स्मरण करायचं आहे. आठवण करायची. स्मरण शब्दाचा अर्थ आठवण असा होतो, नेहमी आठव करायचा, त्यांचं व्यक्तिमत्व आठवायचं. ज्या देहाच्या आश्रयाने गुरुतत्वाने काही काळ राहिलं गुरुतत्व, त्या देहाचा आठव करायचा. त्यांच्या सहवासात काही काळ गेला असाल तर त्याचा आठव करायचा. हे स्मरण आहे. आणि आजचा दिवस विशेष परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराजांच्या स्मरणाचा असल्यामुळे ते खूप अंगांनी स्मरण करता येतं. हो, अगर प्रातःकाळ आजचा जेव्हा झाला तेव्हापासून ह्या नवीन युगाचा एकंदर परिणाम म्हणून म्हणा, आपले अनेक ग्रुप व्हॉट्सअपवर आहेत ना, सगळ्या ग्रुप्सवर बाबांविषयी काही माहिती, सद्गुरु चिंतनात तीच माहिती, झेप हा कार्यक्रम जो आजपासून सुरू होतोय त्या निमित्ताने बाबांचं स्मरण, आणि इतके मेसेज नवीन व्हॉट्सअप युगामुळे खूप मेसेज सगळ्यांना सकाळपासून वाचायला मिळेल. आणि अनायासे त्या निमित्ताने हे विज्ञानाची झालेली उपलब्धी आपल्याला अनुकूलता देते परमार्थामध्ये. त्या निमित्ताने तो एखादा विशिष्ट मेसेज आपण वाचला, कुणीही पाठवला असेल, नाशिक केंद्राने पाठवला असेल, भांबेरीने पाठवला असेल, नागपूरने पाठवला असेल, अमरावती केंद्राने पाठवला असेल, सद्गुरूंच्या स्मरणात आपल्याला तेवढा क्षण तरी नेतो. सच्चिष्यांनी खरं तर हा प्रयत्न करावा, निदान आजच्या तरी दिवशी पुण्यतिथीच्या, की मला प्रातःकाळ झाल्यापासून अगदी निद्राधीन रात्री, दुपारची निद्रा नाही, मी रात्री झोपेपर्यंत मला अखंड सद्गुरूंचं स्मरण घडावं. सद्गुरूंच्या स्मरणा इतकं श्रेष्ठ थोर काही नाही. का असं सांगितलं हो, की सद्गुरूंचं स्मरण नेहमी करावं, आठवण करावी. मग अशी एक गुरुचरित्रातलं एक चरण म्हटलं ना, गुरुभाव परमतीर्थ. सद्गुरूंची आठवण का करायची याचा एक थोडासा एक सेकंदात समजून घेऊ आणि बाबांच्या चरित्रातला एक विशेष प्रसंग आपल्याला पाहायचा आहे त्याकडे वळू. स्मरण का करावं सद्गुरूंचं किंवा देवाचं, ईश्वराचं, ज्याचं जे उपास्य असेल त्याचं, कुलदेवतेचं स्मरणाचं काय एवढं महत्व? आठवणाने नुसतं काय होतं? श्री विष्णू सहस्रनाम प्रारंभ होताना प्राथमिक श्लोक जे व्यास महर्षींनी रचलेले पुष्कळांना ते येते असतील. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते. इतका एक मुद्दा फक्त आपण पाहून घेऊ. यस्य स्मरण मात्रेण, ज्याच्या फक्त स्मरण मात्रेण म्हणतात, ज्याच्या फक्त स्मरणाने जन्म संसार बंधनात विमुच्यते, हा संपतो.
बंधन संपतं फक्त स्मरणाने, असं का व्यासमहर्षींनी लिहिलं असेल? आणि त्याचं कारण आहे, आपलं सगळं जे जीवन आहे ना, हे अविद्येचा जो परिणाम आहे, हे अविद्येचं जे मूळ स्वरूप आहे, हे विस्मरण रूप आहे. कशाचं विस्मरण? मला माझ्या स्वरूपाचं, की मी ब्रह्मरूपच आहे, मीच आहे, ते मीच आहे, याचा विसर पडलाय हो. या प्रपंचाच्या गोताळामध्ये एकसारखं राहून राहून आणि पूर्वजन्मातल्या काही संस्कारांचा परिणाम म्हणून आमच्यावरती रज आणि तम या दोन गुणांचे इतके प्रभाव आहेत, इतकी घट्ट पुट आहेत. त्या दोन पुटांमुळे रज आणि तमांचा परिणाम म्हणून स्वरूपाचं विस्मरण होतं. आणि म्हणून फक्त त्याचं स्मरण, आठवण सतत जर करत गेलो, तद ब्रह्म निष्कलमहम नच भूत संगहा, आचार्य म्हणतात. श्रीमद आद्य शंकराचार्यांचं अष्टकच आहे. तद ब्रह्म निश्चलमहम नच भूत संगहा. फक्त स्मरण, त्याच्यावर एकच पर्याय आहे, की मी जे विसरलेलो आहे त्याची सतत आठवण ठेवायची. आणि त्याच प्रकारातला एक प्रकार म्हणून सद्गुरूंचं स्मरण करायचं आहे. कारण सद्गुरू बंधनमुक्त झालेले आहेत, विदेही स्थितीत ते जगलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या स्मरणाने सुद्धा ते आणि स्वरूपाशी एकरूपता आल्यामुळे त्यांच्या सुद्धा स्मरणाने, मग दोन थोडीच आहे, स्वरूपाचं त्यांचं ऐक्य झाल्यानंतर आपण किती श्रद्धेने नेहमी श्लोक म्हणतो नाही, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरु हे ब्रह्मरूपच, फक्त काही काळापुरतं ईश्वराच्या योजनेप्रमाणे त्यांनी देह धारण केला, जो क्षणिक असतोय, विनाशी असतोय. म्हणून कोणीही सत्पुरुष जरी झाला, ज्ञानी जरी झाला, दासबोधातला रामदास स्वामींचा मृत्यू निरूपण वाचावा, सगळ्यांनाच जावं लागतं. यद दृष्टम तन नष्टम, त्याप्रमाणे काही काळपर्यंत ते गुरुतत्व ज्या देहाच्या आश्रयाने एका राहिलं, त्या एका देहाच्या आश्रयाने राहिल्यानंतर त्यांचं नाव स्वामी विष्णुदास महाराज असतं. कसा योगायोग, कुठे जन्म, कुठे कार्य, सगळी ईश्वराची योजना. सावंतवाडी कोकण कुठे, विदर्भातलं तेलारा गाव, भांबेरी गाडेगाव कुठे, काय पत्ता नाही आपल्याला लागत. अनाकलनीय अतर्क्य महिमा तुझा, गुणही फार बाहे निधी, अतर्क्य महिमा असतो. पण ज्या काळात ज्याची आवश्यकता असते, ती आवश्यकता काय आहे याची जाणीव, स्पष्ट जाणीव ईश्वराजवळ आहे. म्हणून त्यासाठी अशा संतांच्या विभूती त्या त्या प्रांतांमध्ये गरज आहे हो. त्या जीवांच्या उद्धाराची तळमळ धारण करून परमपूजनीय सद्गुरू विष्णुदास स्वामी महाराज हे ह्या भांबेरी तेल्हारा गाडेगाव परिसरात आले. ईश्वराच्या योजनेनुसार कसे आले, काय आले, हे सामान्य बुद्धीला नाही कळू शकत. त्याच्यावर पुष्कळ उहापोह आणि चर्चा आपण पत्रभेट आपल्या मासिकातून पुष्कळ वेळा ऐकली आहे. परमपूजनीय सद्गुरुदास स्वामी महाराजांच्या श्रीमुखामधून अनेकदा श्रवण केलेला आहे. मला एकच पहिला मुद्दा बोलायचा आहे, की आज परमपूजनीय श्री विष्णुदास स्वामी महाराज यांच्या स्मरणाचा दिवस आहे. म्हणजे इतर दिवशी करू नये का? करावंच, अखंड सतत करावं. सतत सतत हृदयात असले पाहिजे सद्गुरू, आठवणीत असले पाहिजे. पण आज विशेष दिवस आहे आणि मला अजूनही स्पष्ट तो दिवस आठवतो. 8 जून 1990. थोडीशी आत्मप्रौढी या गटातली जाईल, पण मला सांगायला पाहिजे. त्या काळात मी नोकरीमध्ये होतो, म्हणजे सेवानिवृत्ती काही घेतली नव्हती आणि मी बँकेत होतो म्हणजे त्यावेळेला. आणि मला बातमी आली की विष्णुदास स्वामी महाराजांनी देह ठेवलाय, निर्याण झालाय त्यांचं. बँक सोडून दिली, साहेबांची परवानगी घेतली, बँकेतनं जीप बुक केली, घरी आलो, सौभाग्यवती प्रतिभाला बरोबर घेतलं. आम्ही तडक तेल्हारा या ठिकाणी गेलो. त्या दिवशी 8 जून 1990 हा तो दिवस आहे. तिथी आजची आहे. तिथे आज ज्येष्ठ वैद्य प्रतिपदा, म्हणजे वटपौर्णिमेचा कालचा दिवस, त्याचा दुसरा दिवस खूप चांगला आठवतोय. आम्ही गेलो. परमपूजनीय सद्गुरुदास महाराज त्या ठिकाणी, बाबांना बसवून ठेवलं होतं दर्शनासाठी सर्वांना.
दुरून दुरून भक्त येत होते, गावातले तर येतच होते, पंचक्रोशीतले येत होते. शोकाकुल वातावरण होतं. दुरून ज्यांना कळलं ते येत होते. पुष्कळ जुना काळ आहे, 31 वर्षापूर्वींचा. प्रत्येकाजवळ काही वाहनं नव्हती. कार तर मुळीच नव्हत्या. आणि त्यामुळे मिळेल तसं बसनी, एसटीनी, रेल्वेनी, पंचक्रोशीतले पायी असेही खूप आले. खूप गर्दी, अपार जनसमूह. मला अजून एक दृश्य स्पष्ट आठवतंय. आम्ही पाय धुतले नळाजवळ आणि बाबांच्या कुटीमध्ये आम्ही गेलो. त्याला बसवून ठेवलं होतं. परमपूजनीय सद्गुरुदास स्वामी महाराज, एक शिष्य एक गुरु, हा रुढला साच व्यवहारू. हे चित्र अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे. कधी सौभाग्यवती प्रतिभाला आपण विचारा. परमपूजनीय सद्गुरुदास स्वामी महाराज बाबांच्या उजव्या हाताला उभे होते. अजूनही माझ्यासमोर, मी डोळे बंद केले की ते दृश्य येतं. आणि चौऱ्यांनी त्यांना वारा ढाईत होते. अगदी सामान्य एखाद्या बुद्धीला ते पटणार नाही की कुडीतून प्राणशक्ती निघून गेलेली आहे, मग आता चौऱ्या घालण्यात काय अर्थ आहे? गुरुभाव, गुरुभाव परमतीर्थ, अन्य तीर्थ निरर्थकम. त्यांना वारा ढाईत होते. काही कारणामुळे मला तिथे थांबता आलं नाही. दुसऱ्या दिवशी सुट्टी मंजूर झालेली नव्हती, म्हणून आम्ही 1-1.5 तास थांबलो. ते दर्शन डोळ्यात साठवलं आणि मी आणि माझा एक मित्र होता सोबत, आम्ही परत आलो. पण सौभाग्यवती प्रतिभा मात्र तिथे थांबली. आणि दुसऱ्या दिवशी बाबांचा, परमपूजनीय बाबांचा समाधी सोहळा संपन्न झाला. पुढे ते सगळं वृत्त आम्हाला विस्ताराने कळलं. पण त्या दुसऱ्या दिवशी मला नाही थांबता आलं. किल्ल्या होत्या माझ्याकडे. असतो कशासाठी आपल्याला बोललो की तो प्रसंग, परमपूजनीय बाबांनी जेव्हा महानिर्वाण केलं, देहाचा त्याग केला, स्थूल देहाचा, कार्य अफाट केलं हो. किती वर्ष, 37 वर्षपर्यंत बाबा कार्य करीत होते ना. आजही आपण भांबेरीच्या परिसरात, पंचक्रोशीत कोणत्याही गावात जा, जर जाल ना, आपल्याला घरोघरी पूज्य बाबांची तस्वीर तर दिसेलच. पण बाबांचे अनुग्रहित असलेले कितीतरी, शेकडो नाही हजारो, असे कितीतरी लोक आज आहेत. त्यांच्याजवळ खूप आठवणी आहेत बाबांच्या. आणि हे सगळं काही काळ करण्याचा मलाही योग आला. आम्ही काही काळात भांबेरीत, तेलाऱ्यात फिरलो ना, घरोघरी बाबांचे अजूनही इतके गहिवरून लोक आठवणी सांगतात. पुष्कळ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काही संकलनासाठी आम्ही तिथे गेलो होतो, तेव्हा आता अनुभव मी पण घेतलेला आहे की घराघरात, झोपडी झोपडीत, गरीब श्रीमंत हा भेद नाही, सर्व बाबांचे अनुयायी. काय प्रेमाने बाबांनी सगळ्यांना जिंकलं होतं. प्रेमाने, आचरणाने, निष्ठेने, दत्तभक्तीने. का निष्ठा हो? 52 दिवस गुरुचरित्राची पारायण फक्त तीर्थावर. हे ऐकायला सोपं आहे. केलंय त्या महापुरुषांनी, म्हणून त्यांचं स्मरण आहे. बाबांचं स्मरण आपणही करीतच असाल, आज दिवसभर नक्की करत असाल. आणि स्मरणाचे विविध अंग आहेत. आज सकाळी आपण बाबांना आपल्या घरच्या असलेल्या प्रतिमेला चंदन लावलं असेल, बाबांचं स्मरण आहे. बाबांच्या त्या प्रतिमेला आपण हार अर्पण केला असेल, त्यांचं स्मरणच आहे. बाबांचा फोटो आधी पुसला असेल, स्मरणच आहे. परमपूजनीय बाबांना अत्यंत आवडत असणारी गवल्याच्या खिरीचा नैवेद्य केला असेल कोणी कोणी साधकांनी, स्मरणच आहे. परमपूजनीय बाबांविषयी आलेलं एखादं सद्गुरु वचन व्हॉट्सअपवरती वाचलं असेल, स्मरणच आहे. झेप या कार्यक्रमाची एक सुंदर अशी असलेली, त्याला काय म्हणूया, जाहिरात म्हणूया, किंवा त्या प्रचारासाठी निर्माण केलेलं एक माध्यम म्हणूया, ते ऐकलं असेल, तेही स्मरणच आहे. झेपसाठी एक सुंदर शीर्षक गीत तयार करणं, हेही स्मरणच आहे. त्याला सुंदर संगीत संयोजन करून ते गाऊन घेणं, हेही स्मरणच आहे. गाणाऱ्याचंही ते स्मरणच आहे, वाद्यवृद्धांचंही स्मरणच आहे, लेखकाचंही ते स्मरणच आहे. आणि आम्ही आज रात्री झेप हा कार्यक्रम सुरू होताना ते श्रवण करू आणि झेप हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवू. परमपूजनीय सद्गुरुदास महाराज त्याचं उद्घाटन करणार आहेत, तेही स्मरणच आहे. आणि हे सगळं विश्वनाथ स्वामी महाराजांच्या अगाध शक्तीचा प्रत्यय देणार आहे, म्हणून ते स्मरणच आहे. अपार शक्ती, अगाध शक्ती. तव गुण किती गाऊ, अंगी सामर्थ्य नाही, अष्टकात वर्णन आहे. काय आपल्याला वर्णनाच्या अतीत आहे, नाही करू शकत, अतीत आहे, नाही करू शकत वर्णन आपण. पण हे सगळं स्मरण आहे. आपण सगळे सद्गुरु भक्त आहात. गेल्या काही दिवसांपासून ह्या
सध्याच्या एकंदर बिकट परिस्थितीमुळे आपण अखंड त्या चिंतनात आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न पत्रभेट संपादक मंडळाने केलेला आहे. उड्डाण शिबिर असो किंवा आता झेप हे शिबिर असो, हे कार्यक्रम असो किंवा अक्षय दान कार्यक्रम असो, या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अखंडपणे सगळ्या सद्गुरू भक्तांना विश्वनाथ स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्रांच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात सहवासात जवळ आलेले सगळे सद्गुरू भक्त या सर्वांना असं एकत्र, बाह्य परिस्थिती फार कठीण आणि बिकट आहे आपल्याला माहिती आहे, तरी देखील एक खूप मोठं काम पत्रभेटची सगळी चमू करते आहे. मला ते बोलायचं नाही, विशेष ते झेप कार्यक्रमात आपल्याला ऐकायला मिळेल, उड्डाणमध्ये ऐकायला मिळालं, अक्षयदानमध्ये ऐकायला मिळालं. हे सगळं स्मरण आहे. हे अखंड सद्गुरूंचं स्मरण काय करू शकतं आणि काय करून देतं, याचा अनुभव ज्याने त्यांनी घ्यावा. सद्गुरू किंवा देव हे फार मोठी शक्ती आहे. आपण नित्य वाचन करणारे आहात. पत्रभेटच्या माध्यमातून अनेक नामवंतांचे लेख, सद्गुरू भक्तांचे लेख खूप चांगले त्यात सदर असतात की आपण वाचत असतो नेहमी आणि त्यातून आपण हे सगळं ऐकत वाचत असतो. पण आजचा हा दिवस त्यांच्या विशेष स्मरणाचा असल्यामुळे आपण थोडंसं चिंतन त्यांच्या चरित्राविषयी करणार आहोत. पूर्ण चरित्राचं चिंतन तर काय 1 तासामध्ये आपण करणार आहोत. पण ही शब्दपूजा समजा आपण माझी, आणि शब्दपूजा करण्याकरता मी माध्यम निवडलंय पत्रभेटच. यासाठी प्रेरणा मला बाबांनी केली असावी की खूप वर्ष झाली या गोष्टीला. आता पत्रभेटचा जन्म झाला, बाबांच्या जन्मशताब्दीला तो प्रारंभ झाला, माहिती आहे आपल्याला हे. आणि 8वा अंक निघाला. त्या 8वा अंक जेव्हा निघाला तेव्हा आपल्या गुरुमंदिराचा विस्तार एवढा नव्हता, इतकी केंद्र नव्हती, इतके उपासक नव्हते. परमपूजनीय सद्गुरुदास स्वामी महाराजांचे अनुग्रहित भक्त तेव्हा फार कमी होते. पण त्या काळामध्ये पत्रभेट संपादक मंडळाने निर्णय घेऊन परमपूजनीय बाबांचं चरित्र सर्वांना कळावं म्हणून त्यांच्या सहवासात आलेल्या अनेक सद्भक्तांना त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या बाबांविषयीच्या काही आठवणी मागवल्या. कुणी प्रत्यक्ष भेटून त्या विदित केल्या, कोणी लिखित स्वरूपात पाठवल्या. आणि ह्या सगळ्या तर नाही म्हणता येत, निवडकच म्हणूया आपण. 90 आठवणींचं संकलन म्हणजे बाबांनी या स्थूल देहाचा त्याग करीपर्यंतच्या 90 आठवणी आणि बाबांच्या स्थूल देहाच्या त्यागानंतर, देहपातानंतरच्या 12 आठवणी, अशा एकंदर 102 आठवणीचं संकलन पत्रभेटच्या संपादक मंडळाने करून एक दर्शन विशेषांक काढला आहे. याविषयी जे त्या काळात उपासक होते त्यांना माहिती आहे किंवा प्रयत्नपूर्वक ऐकून कुणाकडून तरी तो अंक आणून वाचणारेही पुष्कळ आहेत, असतील. पण आजही असे खूप आहेत की ज्यांना दर्शन विशेषांक हे नाव कदाचित कानावर पडलेलं नसेल. त्या पूर्ण अंकाविषयी मला आपल्याशी नाही बोलता येणार आज, पण खूप सुंदर अंक आहे. आणि अनायसे आज परमपूजनीय बाबांचं आपण स्मरण करीत आहोत म्हणून या निमित्ताने मी पत्रभेट संपादक मंडळाला, जे विद्यमान संपादक मंडळ आहे, त्यांना नम्र सूचनावजा विनंती करतो आहे. सूचनावजा विनंती आहे की आपण दर्शन विशेषांकाचं पुनर्प्रकाशन करावं, जेणेकरून 2002 सालानंतर अगदी काल आजपर्यंत जे नवीन भक्त, जे नवीन शिष्य, जे नवीन सद्भक्त या परंपरेत जोडल्या जातात आहेत, जोडले जाणार आहेत पुढे, या सर्वांना बाबांच्या 102 आठवणी संकलन करून त्याची मांडणी, शब्दरचना इतकी सुंदर आहे. सौभाग्यवती गंगाताई, संध्याताई गंगातीरकर यांनी एक मनोगत त्यात लिहिलंय. 4 पृष्ठांचं मनोगत आहे. त्यांची ही लेखणी खूप चांगली आहे. सद्गुरु भक्तीने ती लेखणी ओथंबलेली आहे. त्या प्रत्यक्ष सद्गुरूंच्या सहवासात अनेक वर्ष नागपूरला आहेत. आता हल्ली कधी कधी पुण्याला जातात, तो भाग वेगळा. तर फार सेवारूप त्यांचं कार्य आहे. त्या काळात त्या संपादिका होत्या. त्यांचं मनोगत वाचनीय आहे. आणि ज्या ज्या सद्भक्तांनी सद्गुरूंच्या आठवणी
पत्रभेट संपादक मंडळाला दिल्या. त्यांची नामसूची त्या अंकाच्या शेवटी आहे. 48 व्यक्तींची नामसूची आहे. फार सर्वांग सुंदर असा अंक आहे. प्रत्येकाने आपल्या संग्रही कायम तो ठेवण्यासारखा नव्हे, त्यातली रोज एक आठवण, एका सद्भक्ताची आठवण वाचायचा नियम करावा. आपण बघा काही दिवसांनी काय फळ मिळते, कारण ते सद्गुरूंच्या स्मरणरूप ते आहे. त्या निमित्ताने परमपूजनीय बाबांचं एखादं चरित्र जसं वाचावं तसं चरित्र कळतं. त्यांच्या स्वभावाचे पैलू कळतात, की संतांचं हृदय कसं असतं, सर्व समावेशक असतं. कोणाशी कसे संबंध ठेवतात, गरीब उच्च नीच हा काही भेद नाही. कारण ज्या ग्रामीण परिसरात तेल्हारा, दत्तवाडी, भांबीर या परिसरात त्यांनी कार्य केलं ईश्वराच्या योजनेनुसार, जो कोणी संपर्कात आला त्याला बाबांनी प्रेमच दिलं. ते प्रेमच देतात. यारे यारे सारे जण, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती हे आपण म्हणतो ना, ते अगदी सत्य वचन आहे बाबांच्या बाबतीत. सर्वांना प्रेम, पण त्या प्रेमाबरोबर स्वतःच आचरण अत्यंत शुद्ध. आणि या दर्शन विशेषकामधली पहिली आठवण जी आहे ते आदरणीय मनोहरराव देव यांची आहे. तिच्याविषयी मला नाही बोलायचं, इतक्या सगळ्या आठवणींविषयीचा आढावा पण आपल्याला घ्यायचा नाही. त्यातली एक आठवण आधाराला घेऊन आज आपण थोडस चिंतन करणार आहोत. पण दर्शन विशेषांक 8वाच अंक आहे. म्हणजे आपण असं लक्षात घ्या, पत्रभेटचा जन्म झाल्यानंतर हे 8 महिन्याचं बाळ आहे. पण 8 महिन्याच्या बाळाच्या पोटात काय काय आहे हो. सद्गुरु शक्तीचं कार्य किती अफाट असतंय. सद्गुरु शक्ती म्हणजे नेमकं काय, ती साधकाला कसं मार्गदर्शन करते, प्रत्यय कसा देते, अनुभव कसा देते, प्रचिती कशी देते, हे सगळं वर्णन त्या 102 आठवणींमधून खूप आपल्या हृदयात बिंबत. मी तर अनेक वेळा तो अंक वाचला नव्हे, त्या काळामध्ये माझ्या पूज्य मातोश्रींच्या मार्गदर्शनानुसार मी काही कीर्तन सेवाही करीत असताना, कीर्तन सेवा मी करीत असताना मला अशा खूप प्रेरणा झाल्या की या दर्शन विशेषांकातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी लहान लहान आहेत, त्या घटना आहेत, ते प्रसंग आहेत, पण त्या प्रत्येक प्रसंगात एक थोडीशी मार्मिकता वेगळ्या प्रकारे आहे. म्हणून त्या काळात मला अशी प्रेरणा झाली. त्यातल्या 3 आठवणींवर सद्गुरूंच्याच म्हणजे बाबांच्याच प्रेरणेने मी 3 आख्यानं पण रचली. आणि त्यापैकी जी मला अत्यंत आवडलेली आठवण म्हणा किंवा चित्ताला झोंबलेली आठवण म्हणा, की सद्गुरु शक्तीचा प्रत्यय सर्व शिष्यांना कसा येतो असं सांगणारी एक दर्शन विशेषांकामध्ये 57 क्रमांकाची आठवण आहे. आणि ती आठवण आता काही उर्वरित वेळेमध्ये आपण थोडी विस्ताराने पाहू. ती कशासाठी आठवायची आहे, त्याचं कारण एक ती दर्शन विशेषांकातली आहे, 2 ती बाबांविषयी आहे, 3 ती एका अशा सद्भक्ताविषयी आहे की जे बाबांचे शिष्य आहेत, अनुग्रहित आहेत. आणि त्या शिष्योत्तमांचं नाव आहे या कथेमधल्या. कथा नाही, हा प्रसंग आहे, छोटासा आहे. श्री बाबासाहेब कुलकर्णी असं नाव आहे. वानखेड नावाचं गाव आहे, भांबेरीच्या जवळच आहे. वानखेडचे बाबासाहेब कुलकर्णी यांची लहानशी कथा आहे. ती ज्या वेळेला मी पहिल्यांदा दर्शन विशेषांकात वाचली, मला खूपच आवडली म्हणा, झोंबली म्हणा, आणि इंग्रजी भाषेत म्हणायचं तर अपील झाली, की काय सद्गुरु भक्तीचा महिमा असतोय याचं दिग्दर्शन करणारा छोटासा त्यांचा अनुभव, तो आज आपण थोडा विस्ताराने श्रवण करणार आहोत. प्रत्येक सद्गुरूंच्या जीवनामध्ये असे प्रसंग घडतात, पण आज बाबांचं पुण्य स्मरण आहे म्हणून या आठवणीवर थोडस चिंतन करणार आहोत आपण. आणि आठवणीला काहीतरी शीर्षक लागतं. ती आठवण बाबासाहेब कुलकर्णींची आहे आणि म्हणून त्याला शीर्षक दिलं आहे. संध्याताईंनी दिला असेल बहुतेक, किंवा सर्व संपादक मंडळांनी एकत्र विचार करून प्रत्येक काहीतरी त्या प्रसंगाला काही टायटल म्हणजे शीर्षक दिलेलं आहे. आणि 57 क्रमांकाच्या या आठवणीला शीर्षक दिलंय अन भागवत तरंगले. छान आठवण आहे श्रोते हो.
प्रत्यक्ष अंक आपल्याजवळ असेल तर आपल्या या चिंतनानंतर ती प्रत्यक्ष आपण वाचावी. लहानशी आहे, एकाच पेजमध्ये आहे, पण फार मोठी गोष्ट सांगणारी आहे. सद्गुरु निष्ठा कशी असते, सद्गुरूंचं स्मरण किती आर्ततेने करावं, त्यांना साध कशी घालावी आणि साधेला ते ओ कशी देतात असा सांगणारा प्रसंग आहे. आधी प्रसंग जसा आहे तसा ऐकूया. आणि मगाशी बोललो आपल्याला की या बाबांच्या या दर्शन विशेषांकातल्या 3 प्रसंगावरती मला आख्याने रचण्याचं भाग्य लाभलं त्यांच्याच प्रेरणेने. आणि त्या तीनही प्रसंगावरच्या आख्यानं मी केली पण सुद्धा काही वेळा, कोणाकोणाला शिकवली सुद्धा. अन भागवत तरंगले या आठवणींचा थोडा विचार करूया. कथा अगदी लहानशी साधीशी आहे. सगळा ग्रामीण परिसर आहे. बाबांची ध्येयनिष्ठा जीवननिष्ठा जी आहे तशीच सांभाळून, म्हणजे भांबरीला दत्त भुयार नंतर निर्माण झालं, पण त्याआधी बाबा जेव्हा भांबेरीवरून, माहिती आपल्याला काशीहून भांबेरीला आले आणि भांबेरी नंतर परमपूजनीय बाबा, आता बाबा म्हणूया आपण, म्हणतोच बाबा आपण त्यांना, हे जेव्हा गाडेगावला आले तेव्हा ते श्री नारायण महाराज संस्थांमध्ये वास्तव्याला होते. आणि बाबांची ती एकंदर जीवननिष्ठा, त्यांची दत्तभक्ती पाहून त्यांच्याकडे लोक आकर्षित व्हायचे. वानखेडला बाबासाहेब कुलकर्णी नावाचे सद्ग्रस्त आहेत. त्या आठवणीमध्ये त्यांचे थोडक्यात चरित्र म्हणजे त्यांच्या चरित्राविषयी 2-3 वाक्य लिहिलेली आहेत. ते भगवत भक्त आहेत आणि भगवत भक्तीपैकी पांडुरंग त्यांना फार आवडतो. ते पांडुरंगाचे भक्त आहेत आणि पांडुरंगाचे भक्त असल्यामुळे त्यांना श्रीमद भागवतावर फार प्रीती आहे. वानखेड या गावामध्ये वान नदी वाहते. त्या नदीच्या काठावर वसलेलं हे लहानसं एक खेड आहे. भांबेरीहून जवळ आहे आणि बाबासाहेबांचा भागवतावर प्रचंड श्रद्धा असल्यामुळे ते नियमितपणे भागवताचं रोज वाचन करायचे. त्यांचा जो एकंदर वाडा आहे त्या वाड्याचंही वर्णन त्या लहानशा लेखामध्ये केलेलं आहे. अन भागवत तरंगले असा लेख आहे. त्यांच्या वाड्याचं वर्णन आहे की रस्त्याला लागून त्यांच्या घरात शिरताना एक ओटा होता. ओट्यातून वरून आत आलं की थोडस अंगण उजव्या हाताला दारातून बाहेर गेलं तर गाई म्हशी बांधण्याचा वाडा होता. म्हणजे गोठा म्हणा आपण, गोठा. आणि यांच्याकडे शेती होती, काही जनावर होती, गाई म्हशी घोडे बैल असे सगळे तिथे बांधलेले असायचे. थोडं पुढे गेलं, अंगणातून पुढे गेलं की यांचं दुमजली घर, त्यामध्ये हे सर्व कुटुंबासह राहत, कुटुंब वत्सल होते, गृहस्थाश्रमी होते. आपल्या पूर्ण परिवारासह कुटुंबासह त्या ठिकाणी ते राहत असत. पण पांडुरंगावर प्रचंड श्रद्धा असल्यामुळे ते रोज भागवत वाचायचे घराच्या ओट्यावर बसून. आणि गावातली काही 7-8 मंडळी रोज श्रवणाला यायची असं वर्णन आहे. खूप श्रद्धेने निष्ठापूर्वक वाचायचे. भागवताविषयी प्रेम होतं, भागवत धर्माविषयी प्रेम होतं. ईश्वर त्यांचा उपास्य पांडुरंग आहे आणि अत्यंत भगवत भक्त, भक्ती अंतःकरणाचे. यांच्या कानावर परमपूजनीय बाबांचं नाव गेलं की भांबरीला नारायण महाराज मठामध्ये, संस्थांमध्ये एक साधू आलाय. भाविकच होते. संत देखोनी धावे, परमसुख हेलावे, नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण श्रीराम. हे जुन्या काळच्या लोकांच्या आचरणाची रीतच होती हो. लहान 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 गावं होती, खेडी होती, ग्रामीण भाग, आणि साधू आला आहे, आचरणशील आहे, अनुष्ठानात आहे, दत्तभक्त आहे. बाबासाहेब कुलकर्णींनी विचार केला दर्शनाला जावं. संत देखोनी धावे, सत्वगुण म्हटलंय रामदास स्वामींनी. सत्वशीलच होते, आचरण अत्यंत चांगलं होतं, नम्र होते, रुजू होते. आणि ते भांबेरीला आले. परमपूजनीय बाबांचं दर्शन झालं. बाबांना खूप छान वाटलं, खूप प्रसन्नता वाटली. बाबांचं एकंदर ते रूप पाहून, पांढरा स्वच्छ पोशाख, शुभ्रधारी जटा, मुखावरती दत्त उपासनेचं तेज, नाही आकर्षित होणार? ते होतेच भगवत भक्त. नमस्कार केला, आकर्षित झाले, वारंवार वारंवार यायला लागले. पुढे तर नियम केला, त्या लेखामध्ये वर्णन आहे. पुढे नियम केला की दर एकादशीला बाबा कीर्तन करीत असत.
नारायण स्वामी मठामध्येच करायचे, संस्थांमध्ये कीर्तन करायचे. म्हणून बाबासाहेब कुलकर्णींनी नियम केला की दर एकादशीला वान खेळून पायी भांबरीला यायचं, कीर्तन ऐकायचं आणि मग निघून जायचं. आवडच होती हो. ज्याला परमार्थाची गोडी आणि साधू संतांची ओढ लागली ना, तो कीर्तन ऐकणारच आहे. आपुल्या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा राहोची नाही श्रीराम. दासबोधात रामदास स्वामी जे दिग्दर्शन करतात ते आचरणात आणतात. हरिकथे विण सर्वथा राहू नये. स्वतः भागवत सांगणारे म्हणजे वाचायचे होते आणि श्रद्धेने मंडळी ऐकायची काही. ते भागवत उपासकच होते. त्यातून सद्गुरूंची प्राप्ती झाली आणि वारंवार एकादशीला भांबेरा येऊन बाबासाहेबांना पुढे शिष्यत्व प्राप्त झालं, अनुग्रह झाला. बाबांना विनंती केली, बाबा आमच्या घराला पाय लागू द्या ना एकदा तुमचे. म्हणून त्या लेखामध्ये वर्णन आहे की परमपूजनीय बाबा देखील 3-4 वेळा वानखेडला बाबासाहेबांच्या घरी जाऊन आले प्रेमपूर्वक. त्यांना आनंद वाटला. संत टाळत नाही हो, अंतःकरण ओळखतात, खरा भाव आहे की नाही तो ओळखतात. शिष्य असावा निर्मळ, शिष्य असावा आचारशील शिष्य असावा केवळ. हे दासबोधात सगळे शिष्य लक्षणं सांगितली आहेत ना, ती पाहिली त्यांच्या अंगी. आणि बाबा त्यांच्या घरी 2-3दा गेले, आनंद वाटला. संत घरात आले ना, त्यांचे पाय लागले ना घराला, की फार वेगळं असतंय. आपल्याला तेवढं जाणवायला पाहिजे. आपण सगळे सद्गुरु भक्ती परायणच आहात. साधू सत्पुरुष सद्गुरु जर घरी आले ना, पाय लागले ना, खरंच घर पवित्र होतं. निदान असा प्रत्यक्ष अनुभव येईपर्यंत शब्दांनी तरी हे ग्राह्य करूनच घ्यावं की संतांचे पाय घराला लागलेले की घर पवित्र होतं, वातावरण पवित्र होतं, सगळ्यांची वृत्ती बदलायला लागते. हा संत सहवासाचा परिणाम आहे. त्यांना खूप आनंद वाटला. पण त्यांनी मात्र नियम अखंड बाबांच्या दर्शनाचा ठेवला. श्रोते हो, 1959 ची एक घटना त्या लेखामध्ये सविस्तरपणे आता आलेली आहे. 1959 पर्जन्यवृष्टी फार झाली. बाबासाहेबांचा नित्यम सुरूच आहे. पण एक दिवस दुपारी अचानकपणे आकाशात खूप काळे काळे ढग आले. खूप ढग आले आणि आता मुसळधार वृष्टी होणार असा अंदाज आला. ढगफुटीच का म्हणा ना. आणि खरोखरच खूप अंधारून आलं. एकाएकी वीज गर्जना व्हायला लागल्या, गडगड गडगड आवाज व्हायला लागला आणि घाबरून जाण्यासारखा प्रसंग निर्माण झाला की इतकं मोठं आभाळ काळं कुठं कधी. आणि वर्षा ऋतूच होता, परंतु खूपच पाऊस येणार असा अंदाज आला आणि तो होणारच. आख्यान जे रचलंय ना, मी म्हणत नाही, मी शब्द म्हणत नाही, पण जे रचल्या गेले त्यामध्ये वर्णन केलंय. वर्षा काळ असाच एक असता, अंधार ये दाटुनी, मेघांनी धरणी सते भिजविले, गरजूनिया वर्षुनी, तेथे संतरधारती पडतसे, नाले नद्या वाहती, सारे विस्मित होनी मग तदा, मेघांकडे पाहती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज. असा सद्गुरूंच्या प्रेरणेने जेव्हा आख्यान रचल्या गेला, असा रचल्या गेला श्लोक. पावसाळाच होता, अचानक अंधारून आलं आणि का पाऊस संततधार पडायला लागली आणि नुसते लोक पाहायला लागले. नाल्या होत्या बाजूला, नद्या होत्या. वान नदी आहे गावाजवळ, तुडुंब भरली. खूप पाणी, नदीला पूर आला. नदीला खूप पूर आला आणि तो पूर इतका आला की बाबासाहेबांच्या घरापर्यंत, सगळ्याच गल्ल्यांमध्ये पाणी गेलं. यांच्या घरापर्यंत पाणी आलं. घरापर्यंत तर आलंच, तोपर्यंत सगळे विस्मित होऊन पाहत होते. पण आता अगदी घरात पर्यंत तर आलंच, अजून पाण्याची पातळी वाढली आणि पाणी घरात यायला लागलं. ओटा ओलांडला. आधी खालच्या मजल्या, दुमजली घर होतं आणि गायवाडा म्हणजे कोठा ज्याला म्हणतो तोही 2 मजलीच होता. तिथे जनावर बांधलेली होती. पण पाणी इतक्या वेगाने आत यायला लागलं घरामध्ये की सगळे घाबरून गेले आणि बाबासाहेबांसह सगळे
वरच्या दुसऱ्या मजल्यावर राहायला गेले. दुसऱ्या मजल्यावर, आणि खाली पावसाचा आणि त्या पुराचा सगळा हाहाकार दिसतोय अगदी, इतका घरात की डोळ्याने दिसतंय, पण खाली उतरून एखादी वस्तू पुरात वाहून चालली आपल्या घरातली, ती थांबवावी असं कोणाला सामर्थ्य होईना. घरात सगळे कुटुंब बसून पाहत आहे की घरातल्या वस्तू चालल्या वाहून. काही जनावरांची दावे तुटली, यांच्या घरातल्या जनावरे वाहून गेली. डोळ्याने सगळं पाहतात आहे आणि आकांत मांडलाय, काही कळेना काय होत आहे. वस्तू डोळ्यासमोर वाहत चालल्या आणि इतक्यात त्या बाबासाहेबांचं लक्ष गेलं की त्यांना अत्यंत प्रिय असलेलं भागवताचा ग्रंथ जे नियमित वाचन करीत होते, तो खाली होता देवघरात. तो चौरंगासह व्हायला लागला. इतका मोठा लोंढा पाण्याचा आला की चौरंगावर ठेवलेल्या ग्रंथासह, चौरंग लाकडाचा असतो, हलका असतो म्हणा, पण लोंढा इतका प्रचंड की तो चौरंगच उचलला पाण्याने आणि तो पाण्या दारातून बाहेर निघाला. अरे बाबासाहेब वरच्या मजल्याहून सगळे पाहतात आहे. यांना अत्यंत जीव की प्राण असलेला ग्रंथ, ग्रंथ नाहीच हो. भागवताची निष्ठा ज्यांच्या अंतःकरणात आहे ना, त्यांच्यासाठी श्रीमद भागवत हे पुस्तक नाही आहे फक्त. व्यासांचा पुरावा आहे त्यासाठी, पुष्टी देण्यासाठी. भागवत हे पुस्तकच आहे, बरोबर आहे, ग्रंथ आहे, पण व्यास महर्षी म्हणतात हे पुस्तक नाही. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षात वर्तते हरे हे. तेनेयम वाङ्मयी मूर्ती, श्रीकृष्णाची ती वाङ्मयी मूर्ती आहे. सगळेच ग्रंथ त्या त्या ग्रंथकर्त्याची किंवा त्या उपास्य देवतेची वाङ्मयी मूर्ती असते. भगवद्गीता ही भगवंतांची वाङ्मयी मूर्ती आहे. दासबोध समर्थांची वाङ्मयी मूर्ती आहे. आणि भागवत श्रीकृष्णाची वाङ्मयी मूर्ती, नित्य उपासनेचा ग्रंथ वाहत चालला. काही करता येत नाही, हतबल झालेले आहेत सगळे, नुसते बघतात आहेत. आणि डोळ्यात पाणी आलं काय. आणि अचानकपणे त्यांच्या अंतःकरणामध्ये बाबा आहेतच, पण अचानकपणे त्यांच्या मुखातून बाबा बाबा, आणि खूप आर्ततेने तिने साद घातली की बाबा, मला अत्यंत प्रिय असलेला माझा उपासनेचा ग्रंथ भागवत वाहून चाललाय. बाबा तुम्ही धावा, काहीतरी करा. माझा ग्रंथ पाण्यात भिजणार नाही. मला तळमळून धावा करायला. धावा, साद, प्रार्थना, हे सगळे शब्द साधारण एका गटातले आहेत. त्याला खूप मोठं मूल्य आहे श्रोते. धावा केला गजेंद्रांनी, भगवान आले. धावा केला द्रौपदींनी, भगवान आले. धावा आर्ततेने आहे, सद्गुरूंविषयीच्या उत्कट प्रेमाने आहे. तर सद्गुरू प्रचिती देणारच, ही सुद्धा श्रद्धा मनामध्ये आहे. श्रद्धा शब्दाची व्याख्याच तशी केलेली आहे. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यवधारणम सा श्रद्धा कथिते यद्भिर यया वस्तू उपलब्धते. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये याची व्याख्याच केली. खूप श्रद्धेने, तळमळीने, आर्ततेने प्रार्थना केली, बाबा माझा प्रिय ग्रंथ भागवत वाहून चाललाय पुरामध्ये, धावा, काहीतरी करा बाबा तुम्ही आता. आणि अचानक त्यांना एक प्रचिती आली हो. प्रचिती अनुभव सगळ्यांना, घरातल्या सगळ्यांना, त्यांच्यासह, बाबासाहेबांसह, की ती भागवताची पोथी चौरंगासह वाहत वाहत जाणारी घरातून निघाली, मध्ये दार आहे, दारातून बाहेर गेली, गायवाड्याजवळ गेली, म्हणजे गोठ्याजवळपर्यंत गेली. तिथे खांबाला एका अडली. आपण थोडस, मी असं म्हणत नाही की आपल्याजवळ, आपल्याला ते करण्याचा अधिकार आहे. थोडा एक क्षण नेत्र मिलन करून, डोळे बंद करून डोळ्यासमोर प्रसंग आणण्याचा प्रयत्न करा. कारण आपण सगळे, मी पण या प्रसंगाचे साक्षीदार नाही आहोत. 1959 ची घटना बोलतोय, पण डोळ्यासमोर प्रसंग आणावा. की घरातून भागवत पुरासह बाहेर पडलं, चौरंगावर भागवत आहे, ते तरंगत आहे. गायवाड्याकडे जे दार जातं त्या दारातून बाहेर गेलं. गायवाड्यामध्ये जाऊन एका खांबाला तो चौरंग भागवतासह अडकला. काय झालं माहित नाही. पुराचा लोंढा असा होता की आता सरळ गायवाड्यातून बाहेर पडून ते भागवत नदीत वाहून गेलं असतं. परंतु
परमपूजनीय बाबांच्या कृपेचा प्रत्यय, कृपेचा वर्षाव जो बाबासाहेबांवर झाला, पाहता त्या डोळ्यांनी त्यांनी स्वतः अनुभव लिहून दिलाय, पत्र भेटला की त्या खांबापर्यंत वाहत गेलेलं भागवत अचानक पुढे तिथे एक क्षणभर स्थिरावलं आणि लोंढा आणि त्याची दिशा, त्याचा वेग ज्या दिशेला होता त्याला न जुमानता ते परत फिरलं आणि परत आलं मागे मागे मागे, आणि ज्या ठिकाणी बाबासाहेब उभे होते त्यांच्या पायाजवळ येऊन थांबलं. काय म्हणाले याला? चमत्कार, अनुभूती, प्रचिती, काही म्हणा आपण, पण हे बाबांच्या कृपेचा प्रत्यय आहे. सद्गुरूंची अमर्याद शक्ती असते, सद्गुरूंचं सामर्थ्य अमर्याद. भगवान दत्तात्रेयांचं जे सामर्थ्य तेच सद्गुरूंचं, कारण दत्तमूर्ती म्हणतो आपण, जय जय आरती दत्तमूर्ती श्री विष्णुदास गुरु. आणि आपल्या अपूर्व अशा अनुष्ठानांनी, आपल्या अपूर्व अशा उपासनेनी, आपल्या अपूर्व अशा निष्ठेने बाबांनी दत्तात्रेयांशी ऐक्यात बाबा गेलेले. आणि म्हणून त्याचा प्रत्यय माझ्या भक्ताला प्रिय असलेली ही वस्तू, ती सुद्धा एखादी लौकिक व्यावहारिक किंवा प्रापंचिक वस्तू नाही आहे, त्याची जीवननिष्ठा आहे. श्रीमद भागवत ग्रंथ म्हणजे ती त्याला दिली पाहिजे मिळून. बाबा तर तिकडे भांबेरीला आहे, ते काय प्रत्यक्ष येऊन काठीने भागवत ओढलं काय बाबांनी? नाही. देव किंवा श्री गुरु सद्गुरु असं प्रत्येक वेळा जवळ येऊन काठीने आपलं विघ्न दूर करत नाही, कारण त्यांच्या कृपेचा आणि शक्तीचा प्रत्यय हा देशकालातीत आहे. एक श्लोक आहे, वसिष्ठ योग वासिष्ठ मधला श्लोक आहे. श्रोते, न देवा दंडमादाय, न देवा, अर्थ पाहू आपण एक दोन सेकंदामध्ये. न देवा दंडमादाय तिष्ठन्तु पशुपालवत. सोपा अर्थ आहे. देव किंवा श्री गुरु म्हणजे श्री गुरु किंवा कशाला देव, श्री गुरु सद्गुरु हे न देवा दंडमादाय, ते देवाजी गुरु शब्द लावून घ्या, कारण ते एकरूपच आहेत. न देवा दंडमादाय, देव भक्तांचं रक्षण करण्याकरता काही त्याच्याजवळ काठी घेऊन उभा नाही राहत. न देवा दंडमादाय रक्षंती पशुपालवत. पशुपालवत म्हणजे गायीचं पालन करणारा गुराख्यासारखा काठी घेऊन जवळ उभा नाही राहत. परंतु यंतु रक्षन्तुमिच्छामि, तो ज्याचं रक्षण त्यांना करायचं असतं ना, यंतु रक्षन्तुमिच्छामि बुद्ध्या प्रविशन्ति तम, त्याच्या बुद्धीत प्रवेश करतात, त्याच्या बुद्धीत तर करतातच, पण वेळ प्रसंगी निसर्गावर मात करून, ही तर निसर्गाची घटना आहे, बुद्धीत तसा अनुकूल बदल की अखंड बाबांचा धावा, बाबा बाबा भागवत चाललंय. त्याचं रक्षण करण्याकरता, त्याच्या निष्ठांचं, त्याच्या उपासनेचं रक्षण करण्याकरता बाबांनी त्या पाण्याच्या प्रवाहावर मात केली आणि बाहेर वाहत चाललेला लोंढा, लोंढा तर बाहेरच चाललाय, त्याची दिशा पाण्याच्या बाहेरच आहे, परंतु भागवताचा ग्रंथ मात्र चौरंगासह बाबासाहेबांच्या पायाजवळ येऊन थांबला, उचलला, हृदयाला कवटाळा, मस्तकाला लावला, उघडून पाहिला. आणि श्रोते हो, असं वर्णन केलंय त्या प्रसंगामध्ये संकलन करणाऱ्या लेखकांनी ज्यांनी ते शब्दांकन केलेलं आहे, असं वर्णन केलेलं आहे की सगळी भागवताची, मुसळधार पाऊस सुरू आहे, ते कापडी वेष्टनात आहे, चौरंगावर आहे, पाऊस कोसळतो आहे, ते पाण्याच्या लाटेबरोबर वाहून गेलेलं आहे, ओंढ्याबरोबर. उघडून पाहिला, एकही पान ओलं झालेलं नाही. एकनाथ महाराजांना जो अनुभव आलेला आहे, एकनाथ महाराजांचा हाच अनुभव आहे की त्यांनी लिहिलेलं भावार्थ रामायण जेव्हा काशीला बोलवण्याचा प्रयत्न केला, ते गंगामाईने आणून दिलं. किंवा तुकोबरायांना जो अनुभव आला की त्यांचे सगळे लिहिलेल्या अभंगाच्या वह्या पाण्यात बुडवल्या, तरी देखील त्या तशाच्या तशा परत कोरड्या मिळाल्या. हा तर सर्वांनी पाहिलेला प्रसंग त्या काळातला. आपण म्हणाल 400 वर्ष जुनी घटना सांगून काय उपयोग आहे, पण पूज्य बाबांच्या जीवनात घडलेला हा प्रसंग, बाबांच्या कृपेचा प्रत्यय येणारा प्रसंग, आता 62 वर्षांपूर्वी फक्त घडलेला आहे.
इतक्यात घडलेला 400 वर्षापूर्वींचा नाही बोलत आहे. आणि म्हणून खूप आनंद वाटला बाबासाहेबांना, जल्लोष केला आणि नंतर बाबांच्या दर्शनाला वगैरे गेले असतील, त्याचा उल्लेख मात्र नाही आहे. गेलेच असतील नक्की, बाबांना सगळा अनुभव सांगितला असेल, डोळ्यात अश्रू आले असतील की बाबा आपल्या कृपेमुळे भागवत सुरक्षित राहिलं. बाबा हसले असतील. नक्कीच, अगदी सगळी दत्तात्रेयांची कृपा असं म्हटलं असेल. सगळी दत्तात्रेयांची कृपा असं बाबांनी म्हटलं असेल, नक्कीच म्हटलं असेल. पण त्यांच्याच कृपेचा प्रत्यय आहे हे मात्र शिष्यानी म्हणायचंय. हा, आणि असं आपण नेहमी लक्षात ठेवा. प्रसंग संपलेला आहे. आता या प्रसंगाच्या निमित्ताने त्यात काय 2-3 गोष्टींचं चिंतन आपण उर्वरित वेळेत करू. आणि श्रोते, हे एक सांगू आपल्याला, आमचा पूर्ण दर्शन विशेषांकच काय, पत्रभेट जी आपली गुरुकृपांकित पत्रिका आहे ना, त्यातला प्रत्येक लेख असा आपण चिंतनपूर्वक जर वाचत गेलो ना, तर आपल्या गुरुभावामध्ये, गुरुभक्तीमध्ये भर पडत जाते. आणि एक नेहमी लक्षात ठेवू आपण सगळे, आपणासह मी पण, मी तर वेगळा नाही आपल्यापेक्षा. नेहमी लक्षात ठेवू आपण, गुरुभाव तारक असतोय. प्रत्यक्ष गुरु देहापेक्षा हे गुरु तत्व आहे यांच्या देहात, हा भावच तारक असतोय. गुरुभाव तारक असतोय. आणि म्हणून गुरूंच्याच कृपेने माझ्या भागवत ग्रंथाचं रक्षण झालं, हा भाव त्यांचा वाढला. अशा प्रसंगाने बाबांनी ही कृपा का केली याचा त्यांच्या जीवनावर पुढे काय परिणाम झाला असेल त्या लेखात नाही आहे, पण आपण थोडं चिंतन करू. अशा प्रकारचे प्रत्यय आले, अनुभव आले की साधकाची, उपासकाची निष्ठा वाढते, श्रद्धा वाढते आणि अजून श्रद्धेने त्यांच्या वचनांचं पालन आचरण करायला आपण लागतो. हा खूप मोठा फरक पडतो. आधी अजिबात निष्ठा नाही, श्रद्धा नाही, थोडी उत्पन्न होते, ती वाढते, खूप वाढते आणि मग तिचं रूपांतर निष्ठेमध्ये होतं. म्हणून बाबासाहेब कुलकर्णी पुढे निष्ठावंत उपासक साधक झाले. बाबांच्या कृपेचा त्यांना प्रत्यय या लहानशा प्रसंगातून आला. आणि एक गोष्ट चिंतनाची आहे, ह्या आत्तापर्यंत भागवत तरंगले असा आपण लहानसा लेख घेऊन चिंतन करतोय ना, की सर्व करता ईश्वरू असं म्हटलेलं आहे ना. गुरु साक्षात परब्रह्म. तेव्हा जेवढी ईश्वराची शक्ती, जेवढी भगवान दत्तात्रेयांची शक्ती, ती सगळी शक्ती मूर्तिमंत शक्ती पूज्य बाबांची शक्ती. पण त्यासाठी मात्र आपला भाव तेवढा उंचीचा पाहिजे, आपला भाव तेवढा वृद्धिंगत आपण करत गेलं पाहिजे. ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्, भगवंताचं गीतेत वचन आहे. आणि समर्थ रामदास स्वामींनी त्याचं दासबोधात भाषांतर केलं. जैसा भाव जया पाशी, तैसा देवतयासी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा श्रीराम. जरी भाव असेल माईक, तरी देव होय महाठक. नवरतयासे कौतुक, जैशास तैसा श्रीराम. भाव, भाव तोची देव, भाव तोची देव. किंवा कितीतरी संत वचन अभंग आहे श्रोते हो. सद्गुरूंच्या विषयी, त्यांच्या पदाविषयी, त्यांच्या कार्याविषयी, विचारांविषयी प्रचंड श्रद्धा आणि आदर साधकाच्या मनात असली पाहिजे. या आमच्या दर्शन विशेषांकातल्या या लहानशा कथेवरून आपणा सर्वांच्या मनात असलेला भाव असा वृद्धिंगत व्हावा, त्यामागची धारणा आहे. परमपूजन बाबांची प्रचंड शक्ती त्यांनी ती संक्रमित त्यांच्या गुरूंकडून त्यांच्यात झालेली. परमपूजनीय प्रज्ञानंद स्वामी यांच्याकडून त्यांना मिळालेली सगळी शक्ती पुढे दत्त उपासनेने ती अत्यंत वृद्धिंगत करून परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराजांनी सगळ्या शक्तीचं संक्रमण परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांमध्ये केलेलं माहिती आपल्याला. सगळ्या घटना माहिती आहेत. कधी माळ गळ्यात घातली, कधी सद्गुरुदास पद त्यांनी भूषवलं, स्वतः नाही भूषवलंय. आणि ती सगळी शक्ती म्हणून काय कार्य अफाट आहे. आपल्याला वाटेल बाबांनी तर काहीच कार्य नाही केलं, पण सद्गुरुदास महाराज किती कार्य करतात आहे. भाव तसा आहे.
एकदा तरी सद्गुरुदास महाराजांच्या मुखातून आपण ऐकलं का की हे मी केलंय? सगळं बाबा करतात, सगळं बाबाच करतात. आणि खरं आहे ते, काही सांगण्याकरता बोलण्याकरता नाही म्हणत ते. ईश्वराची एक योजना असते श्रोते हो. ईश्वराच्या योजनेमध्ये जसं असेल तसंच सगळं घडत असतंय. परमपूजनीय बाबांनी तेल्हारा, गाडेगाव, भांबेरी परिसरातच राहून पंचक्रोशीतल्या भाविकांना श्रद्धावंत केलेला आहे, यात काही प्रश्नच नाही. अनेक अनुग्रह दिलेले आहेत, कितीतरी लोकांचं कल्याणही झालेलं आहे. पण जो कार्यांचा एक सपाटा आणि आपल्याला दिसतंय ना, भांबेरी मंदिराची निर्मिती, लाखनी मंदिराची निर्मिती, आता बासर मंदिराची निर्मिती, भद्रावती मंदिराची निर्मिती, पवनी मंदिराचा जीर्णोद्धार, काशीचं एवढं भव्य दिव्य 1000 माणसांना नेऊन केलेलं शिबिर, या सामान्य बुद्धीचं सामान्य माणसाचं कार्य आहे काय? ते कार्य बाबा करवून घेतात. सद्गुरु ते कार्य ती शक्ती पूर्ण संक्रमित करून करवून घेतात. म्हणून पूज्य सद्गुरुदास महाराज नेहमी म्हणतात की बाबा करवून घेतात, बाबाच करतात. आणि ते अगदी सत्यही आहे. सद्गुरु शक्ती सगळं कार्य करून घेत असते. प्रत्यक्ष एखादा देहधारी सद्गुरु नाही करणार काही कार्य. उदाहरण म्हणून, तुलना नाही पण उदाहरण म्हणून बोलतोय. रामकृष्ण परमहंसांना विवेकानंदने विचारलं होतं, तुम्ही स्वामी काहीच कार्य करते, मलाच करायला सांगता? ते म्हणे, अरे नरेंद्रा, मी काय करू? मला आईने तसंच सांगितलंय. आई म्हणजे जगन्माता, त्यांची काली माता, तिची उपास्य आणि त्यांच्याशी बोलणारी. मला आईने हेच सांगितलं आहे, तुलाच करावं लागेल हे. म्हणजे नरेंद्राला इथपर्यंत प्रत्यय आहे. नरेंद्र म्हणजे विवेकानंद जेव्हा अमेरिकेत जाणार, समुद्राच्या पाण्यावरून रामकृष्ण परमहंस पुढे पुढे चालतात आहे आणि नरेंद्राला म्हणतात आहे, ये माझ्या मागे ये. खिशामध्ये एक कवडी नाही, एक पैसा नाही, आणि अमेरिकेत गेलाय. त्यांना असं जाणवत आहे की रामकृष्ण परमहंस चालतात आहेत, मला बोलत आहेत, फॉलो मी, फॉलो मी, ये मागे, ये मागे. पदोपदी प्रत्यय. विवेकानंद प्रचंड यशस्वी अमेरिकेत झाले. त्यांच्यावरती अनेक दुर्जनांनी, दुष्ट माणसांनी, विरोधकांनी, कारण त्यांचं धाबं दणाणलं ना हो, ख्रिश्चनांचं, मिशनरीचं. स्वामी विवेकानंदांवर विषप्रयोग देखील करण्याचा प्रयत्न केला. स्वामींना कॉफीत विष टाकलं, घरी बोलावलं. स्वामी विष पिणार. प्रसंग त्यांच्या चरित्रात खूप विस्ताराने, मी थोडक्यात बोलतोय, तुलना म्हणून आहे. त्याला कॉफीमध्ये, कॉफीच्या पेल्यामध्ये, कपामध्ये रामकृष्ण परमहंसांचा चेहरा दिसला, गुरुभाव. कारण त्यांचा एकही क्षण असा नाही आहे की रामकृष्ण परमहंस माझ्या पाठीशी किंवा जवळ नाही आहे. अखंड माझ्या हृदयात आहे, अनुभव आहे. आणि रामकृष्ण परमहंस म्हणतात, नरेंद्रा, कॉफी पिऊ नको, कॉफीत विष आहे. किती गुरु शिष्याला सांभाळतात हो. ती गुरु शिष्यांची जोडी. नरेंद्र त्यांना म्हणत असे, जेव्हा ते आधी जात असत त्यांना भेटायला, त्यांनी खूप वर्ष त्यांच्याजवळ पिच्छा सोडला नाही की मी नाही करणार. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, तू नाही, तू काय करणार आहेस नरेंद्रा? तुझी हाडं करतील. तू काय नाही करणार नरेंद्रा, तुझी हाडं करतील. सारखं आहे अगदी. रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्रांना घडवताना त्याच्याकडून कार्य करून किती घेतलंय. विष्णुदास स्वामी महाराज प्रचलित काळामध्ये त्यांच्या संपूर्ण शक्तीसह अखंड परमपूजनीय सद्गुरुदास स्वामी महाराजांच्या पाठीशी जीवनात आहेत, सगळं कार्य करून. म्हणजे सामान्य बुद्धीला इतकं कशाला, आम्हाला तर किती वेळा सद्गुरुदास महाराजांच्या पूर्व जीवनातले काही मित्र, माझे मित्र आहेत, भेटतात आणि ते त्यांना खूप आश्चर्य वाटतं की हे विजयराव साधू कसे झाले. अरे त्याचं त्यांना काय मर्म कळणार आहे, सद्गुरु भक्तांनाच कळेल. एक जे रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांकडून करून घेतलं, तेच कार्य, प्रचंड कार्य परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराज, एक शिष्य एक गुरु, ही ओवी आधी सुरुवातीला चिंतनात म्हणते आपण, ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. एक शिष्य एक गुरु, हा रूढला साच व्यवहारू, तो मत प्राप्ती प्रकारू होवावया श्रीराम. प्रचंड कार्य. आपणा सर्वांचे भाग्य आहे, विशेषतः जे अनुग्रहित शिष्य आहात आपण, किंवा जे सद्गुरुदास महाराजांचे शिष्यत्व ज्यांनी पत्करलं आहे, या परिवारात आहे.
संपूर्ण गुरुमंदिर परिवारात जितके भाविक आहेत, श्रद्धावंत आहेत, प्रत्येकाच्या अंतःकरणात त्यांच्याविषयी भाव आहेच, निष्ठा आहेच. ती दिवसेंदिवस वृद्धिंगत करावी. एकच समजून घ्यावं नेहमी की विष्णुदास स्वामी महाराजांची पूर्ण शक्ती आज सद्गुरुदास स्वामी महाराजांमध्ये संक्रमित झाली. आज विष्णुदास स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण काही वेळ त्यांच्या जीवनात ज्या अनेक प्रसंग आहेत त्यातल्या संकलन केल्या गेलेल्या 102 आठवणींचं जे पुस्तक आहे दर्शन विशेषांक जून 2002 आणि पत्रभेटचा हा 8वाच अंक आहे. मगाशी बोललोय आपल्याला. त्यात संकलित केलेल्या आठवणीपैकी 57 क्रमांकाची आठवण जी आहे अन भागवत तरंगले ह्याचा आधार घेऊन, कारण समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज यांच्यावर काही बोलायचं तर काही आधार आलंबन घ्यावं लागेल ना, त्याला आलंबन म्हणतात. आणि काहीतरी मध्यवर्ती आलंबन नसेल तर चिंतन थोडंसं स्वैर होतं, भटकतं. तसं होऊ नये म्हणून काहीतरी आधाराला एक कथा आपण घेतली. माझ्या सर्व श्रोत्यांना नम्र विनंती प्रार्थना आहे की आपण हे दर्शन विशेषांक कुठून तरी मिळवून वाचा. प्रत्येक कथा वाचावी, त्याचं मर्म जाणून घ्यावं. प्रत्येक कथेतून काही वेगळं येईल. जशी पहिली कथा जी आहे, आपली निष्प्रता सोडू नये. बाबांनी मनोहरराव देवांना ते 14-15 वर्षाचे असताना निष्प्रता म्हणजे काय, त्यांना भाजीला गेले आणि एक कोबीचा गट्टा फुकट दिला असं काही ती कथा आहे. आणि कोणी फुकट दिला तर कधीही घेऊ नये, ही शिकवण आहे. कुठे शिकवण आहे, कुठे प्रेम कसं वाढवावं आहे, कुठे निष्प्रत आहे, कुठे भाव कसा वाढवावा आहे, कुठे गुरूंचं एकंदर कार्यक्षेत्र कसं असतं हे आहे. सगळेच्या सगळे 102 प्रसंग चिंतनाचेच आहे. वारंवार चिंतन करावं म्हणजे विष्णुदास स्वामी महाराजांची आपल्या अंतःकरणात जी प्रतिमा आहे ती प्रतिमा अजून उज्ज्वल होईल. त्याविषयी अजून निष्ठा वाढेल, श्रद्धा वाढेल, आपुलकी वाढेल. आपण पारायण करता बाबांच्या पोथीचे, आता अमरावतीला 10 ग्रुप झालेले, तीही बाबांची सेवा आहे. आपण दिगंबराची एक माळ केली तरी बाबांची सेवा आणि स्मरण आहे. आपण बाबांच्या प्रतिमेसमोर उभे राहिले, नमस्कार केला तरी त्यांचं स्मरणच आहे. सद्गुरूंच्या अखंड स्मरणामध्ये साधकाने राहावं. या चिंतनाने आपण आजच्या चिंतनाचा प्रारंभ केला. प्राथमिक श्लोकही तिथे विष्णू सहस्रनामात आपण उद्धृत केला होता, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते. सद्गुरु किंवा ईश्वर यांच्या फक्त स्मरण मात्रेण, त्यांच्या आठवणीने, त्यांच्या स्मरणाने हा अत्यंत जड असलेला संसार विमुच्यते, हा यातून आपण निवृत्त होऊ शकतो, निघू शकतो. फक्त सद्गुरूंच्या स्मरणामध्ये ती शक्ती आहे. म्हणून सद्गुरूंचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे, विशेष स्मरण करण्याचा दिवस आहे. सद्गुरूंचं स्मरण तर नित्यच असावं. सद्गुरु चरणांची नित्य श्रद्धा असावी. करीत विविध कामे मूर्ती चित्ती वसावे. स्मरण करीत जावे सद्गुरूंच्या पदास, सतत हृदय राहो सद्गुरु विष्णुदास. श्रोते हो, आज विष्णुदास स्वामी महाराजांची 31वी पुण्यतिथी म्हणून आपण हे चिंतन सद्गुरूंच्याच कृपेने करू शकलेलो आहे. ही त्यांची कृपा आहे. परंतु पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना 2 विनंती वजा सूचना करतो आहे. पत्रभेट संपादक मंडळाला आधी बोललेलो आहे, त्यांनी शक्य असेल तर दर्शन विशेषांक काढावा. आणि आता नंतर जितके यात आलेले आहेत येतील या सर्वांना तर खूप वाचायला मिळेल. अत्यंत वाचनीय संग्रह ठेवण्यासारखा आहे. दुसरी एक विनंती किंवा सूचना करतोय, आपल्या परिवारामध्ये विष्णुदास स्वामी अध्यात्म साधना केंद्राच्या परिवारामध्ये 108 केंद्रामध्ये असे अनेक साधक उपासक आहेत की ज्यांना कीर्तन या विषयात गोडी आहे, रस आहे. माझ्या संग्रही परमपूजनीय बाबांची 3 आख्यानं आहेत. म्हणजे त्यांनी केलेली आख्यानाचं पुस्तक वेगळं आहे, पण ह्या दर्शन विशेषांकावरून प्रेरणा होऊन 3 आख्यानं माझ्याकडून बाबांनी रचवून घेतली. ती आहेत. हे चिंतन श्रवण करणाऱ्यांपैकी ज्यांना कीर्तनाची गोडी आहे, आवड आहे, जे कीर्तन सध्या करतात आहेत, नावं कोणाची घेत नाही, त्यांनी मला माझ्या वैयक्तिक फोनवर जर फोन केला तर मी त्यांना ते आख्यान फोटोकॉपी म्हणून पाठवीन. आपल्याला बाबांची सेवा करता येईल.
ते त्या आख्यान त्या त्या गावी सादर करून आणि आपल्या निमित्ताने जे कीर्तनकाराचा ज्यांना अंग आहे, कला आहे, ज्याच्या जवळ जी कला असेल ना त्या कलेने सद्गुरूंची पूजा करावी. हा. यद्यत कर्म करोति तदखिलम शंभो तवाराधन. ज्याच्या जवळ जी कला आहे, जो गुण आहे, त्याने सद्गुरूंची सेवा करण्याचा प्रयत्न करावा. त्या निमित्ताने आपल्यापैकी जर एखाद्या कीर्तनकाराने हे आख्यान आहे कीर्तनाचं हे जर लावलं ना, तर अजून 100 लोकांना कळेल. त्यातून कोणाला प्रेरणा होईल. म्हणून जर कोणाला हवं असेल तर मला वैयक्तिक फोन जर केला तर मी या आख्यानाच्या फोटोकॉपीज त्यांना पाठवू शकेन. श्रोते हो, परमपूजनीय विश्वदास स्वामी महाराज यांच्या 31व्या पुण्यतिथीनिमित्त आपण आज थोडंसं चिंतन केलं. हे झालेलं चिंतन त्यांच्याच प्रेरणेने आणि कृपेने झालेलं आहे अशी माझी श्रद्धा आहे. परमपूजनीय बाबांच्या चरणी ते समर्पण करतो. परमपूजनीय विश्वदास स्वामी महाराज, परमपूजनीय श्री सद्गुरुदास स्वामी महाराज, परमपूजनीय सौ अक्काई, त्या तिघांनाही मनोमन साष्टांग दंडवत करतो आणि वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ